हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल शुभदाज लाईफस्टाईल. चला तर मग आज बघूया आपण अगदी सोपी होणारी रेसिपी कांदे पोहे. सर्वांच्याच घरात तयार होते असा कांदे पोह्याचा नाश्ता. पण एक ट्रिक वापरली मी इथे, ती पुढे बघा तुम्ही. कांदे पोहे अगदी सॉफ्ट होतात आणि नाश्ता सेंटरसारखे तयार होतात. तर इथे कढई तापली का त्यात थोडं तेल टाकलं आहे मी. मग मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतडली की मग त्यात सगळे कोरडे ज्या वस्तू आहेत, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे, ते मी आधी चांगले फ्राय करून घेतलेत. आणि त्यानंतर मी कांदा टाकणार आहे, कारण कांदा जर आधी टाकला तर मग कढीपत्ता, आपली हिरवी मिरची, शेंगदाणे हे छान फ्राय होत नाही. म्हणून त्यामुळे मी आधी हे सर्व जिन्नस कोरडेच फ्राय करून घेतलेत. शेंगदाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता वगैरे. यात तुम्ही डाळ्या पण टाकू शकताय, फुटाण्याच्या डाळ्या. तुम्हाला जी आवडत असेल ते मटेरियल तुम्ही इथे ॲड करू शकताय. मी बेसिक टाकले. तर शेंगदाणे छान लाल होईपर्यंत फ्राय केले. खूपच करपून द्यायची नाही शेंगदाणे, कारण की कांदा टाकल्यानंतरही थोडा वेळ ते फ्राय होणार आहे कांद्यासोबत. त्यामुळे मीडियम असे ब्राऊन झाले की लगेच त्यात कांदा टाकायचा आहे. कांदा छान ब्राऊन रंगावरती फ्राय झाला की मग त्यात मी हिंग, हळद ॲड करते. इथे थोडा हिंग आणि पाव चमचा हळद टाकते मी. आणि एक ट्रिक वापरणार आहे मी आता फोडणीसाठी. थोडंसं पाणी टाकायचं या फोडणीमध्ये. पाणी टाकल्यामुळे काय होतं, ही जी फोडणी ना ती सर्व पोह्यांना समान लागल्या जाते. सगळीकडे तिखट, आंबट, गोड चव लागते पोह्यांना. नाहीतर मग काय होतं, वरतून त्यात लिंबाचा रसही ॲड केला आहे मी त्या फोडणीत. 2 चमचे साखर टाकते आणि चवीनुसार मीठ. लिंबाचा रस, साखर वगैरे यातच ॲड केली. थोडं पाणी टाकलं ना की पोह्यांना छान टेस्ट येते. थोडंच पाणी टाकायचं आहे अगदी, जेणेकरून ती फोडणी एकदम अशी ओलसर होईल आणि आपले कांदे पोहे जे आहे ना ते कोरडे होणार नाही. आता मस्त असं सगळी फोडणी मिक्स करून घ्यायची पोह्यांना. आणि गार्निशिंगसाठी इथे मस्त अशी कोथिंबीर तुम्ही वापरू शकताय. झाले इथे आपले अगदी 5 ते 10 मिनिटात होणारे पोहे. सर्व करा तुम्ही मस्त असे ते. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स.